नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे काय की बायनरी टू डेसिमल, ऑक्टल टू डेसिमल आणि हेक्साडेसिमल टू डेसिमल हे जे कन्वर्जन आहेत हे कन्वर्जन आपण बघणार आहे। मग आता पहिल्यांदा आपण काय बघणार आहे की बायनरी टू डेसिमल हा जो कन्वर्जन आहे तो कन्वर्जन कशा पद्धतीने करायचा आहे तो आपण बघणार आहे। मग आता चला स्टार्ट करूया की आपण कशा पद्धतीने काय करतोय, बायनरीचं डेसिमल मध्ये कन्वर्जन करतोय। बघा आता एक एक्झाम्पल आहे, सपोज फॉर एक्झाम्पल 1011 हा तुमचा काय एक बायनरी नंबर आहे, ह्याचं कन्वर्जन मला कशामध्ये करायचं, डेसिमल मध्ये कन्वर्जन करायचं। मग आता ज्यावेळी आपण एखाद्या बायनरीचं कन्वर्जन डेसिमल मध्ये करतोय, पहिल्यांदा ॲज इट इज काय 011 ओके। मग आता तुम्हाला माहित आहे की एखादं आपण डेसिमलचं कन्वर्जन बायनरी मध्ये करत असताना आपण काय लिहितो 1 2 4 8 16 32 ह्या पद्धतीनं। मग हे कशा पद्धतीनं म्हणतो, आता 2⁻0 1 2⁻1 2 2⁻2 4 2⁻3 8 आणि 2⁻4 16। मग ह्या पद्धतीनं काय हो तो जो आहे तो म्हणजे व्हॅल्यू जे आहे ते बनत जातो। मग ज्यावेळी आपण बायनरीचं कन्वर्जन डेसिमल मध्ये करतोय त्यावेळी काय करायचं, हा जो पहिला एलिमेंट आहे आपल्याला माहित आहे की हा जो पहिला एलिमेंट आहे तो पहिला एलिमेंट काय 1 इनटू फर्स्ट एलिमेंट काय आपला 2⁻0 मग 2⁻0। सेकंड एलिमेंट काय आपला 1 मग सेकंड काय हो 2⁻1। नेक्स्ट काय हो 0 आहे 2⁻2। नेक्स्ट काय 1 आहे 1 इंटू 2⁻3। मग ह्या पद्धतीने आपण काय करणार आहे, ह्यांचं मल्टिप्लिकेशन करणार आहे ओके। मग आता मला सांगा एनिथिंग रेज टू 0 म्हणजेच किती 1, म्हणजे हा तुमचा काय झाला 1 झाला। 2⁻1 म्हणजेच काय 2, मग 2 इंटू 1 म्हणजेच किती 2। 2⁻2 म्हणजेच किती हो 4, मग 4 इंटू 0 म्हणजेच किती 0। आता मला सांगा 2⁻3 म्हणजेच किती हो 8 बरोबर आहे। मग 8 इंटू 1 म्हणजेच किती हो 8। मग आता ह्यांची जर ऍडिशन आता आपल्याला काय करायचं आहे, हा आपण काय रिझल्ट फाइंड आउट केला। मग आता सगळ्याच आपल्याला काय करायचं ऍडिशन आपल्याला फाइंड आउट करायचं। मग आता 8 2 म्हणजे किती झाला हो 10 आणि 1 म्हणजेच किती झाला हो तुमचा 11। मग 11 हा तुमचा काय हो डेसिमल नंबर असणार आहे, कशाचा की 1011 हा तुमचा बायनरी जो नंबर होता त्याचा जर सपोज आपण बघितला तर 11 हा तुमचा काय हो डेसिमल नंबर आहे। क्लिअर झालं। आता जर तुम्ही बघितला, आता हा झाला तुमचा काय हो सिंपल एक्झाम मध्ये लिहिण्याचा मेथड झाला। आता 1011 जर तुम्ही बघितला तर किती बीट आहे तो 4 बीट आहेत। मग 4 बीट कुठले आहेत 8421 लिहून घ्या काय 1011। मग आता कुणाकुणाची ऍडिशन व्हायला लागले बघा 8 आणि 2 म्हणजे किती हो 10 आणि 11 आला का 11। मग ह्या पद्धतीने आपण काय करू शकतो, चेक करू शकतो की कशा पद्धतीने आपण काय करतोय बायनरीचं डेसिमल मध्ये कन्वर्जन करतो। कुठलाही बायनरी नंबर जर दिला तर ह्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं सॉल्व करायचं आहे। मग चला तर आपण बघूया की पॉइंट मध्ये कशा पद्धतीने येतो। आता जर सपोज फॉर एक्झाम्पल असं तुम्हाला एक्झामला क्वेश्चन विचारला जातोय काय हो की 1011.101 हा तुमचा काय बायनरी नंबर आहे, ह्याचं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे डेसिमल मध्ये करायचं आहे बरोबर आहे। मग आता आपण बघितला ह्याच्यामध्ये 2 पार्ट आहे, हे हा जो लेफ्ट साइड आहे तो आपला इंटिजरचा पार्ट मी तुम्हाला सांगितलेलं होतं। मग हा पार्ट ज्यावेळी तुम्ही सॉल्व करताय त्यावेळी तुम्हाला ह्या पद्धतीने काय करावं लागतो सॉल्व करावा लागतो। मग ज्यावेळी पॉईंटच्या पुढचे ज्यावेळी असेल मग त्यावेळी आपल्याला काय करावं लागतो बघा। मग आता राहिला काय, आता हा तर आपण सॉल्व केला बरोबर। हा पार्ट जो आहे तो पार्ट आपल्याला काय करावा लागतो ह्याच पद्धतीने काय करावं लागतो सॉल्व करावं लागतो। ह्याचा आलेला आहे किती हो 11। जर सपोज आता फ्रॅक्शनच्या पुढचे पॉईंट म्हणजेच काय पॉईंटच्या पुढचं म्हणजेच काय 101
मग आता ह्यावेळी आपण स्टार्ट करत असताना बघा हा काय होता तुमचा 2⁻0 होता. ह्याच्या अगोदर नेक्स्ट जर बघितला तर काय असणार आहे 2⁻1 असणार आहे. मग हा ज्यावेळी आपण हे करतोय 1 × 2⁻1 हा ज्यावेळी हे करताय 0 × 2⁻2 हा ज्यावेळी करताय 1 × 2⁻3 ह्या पद्धतीने आपण काय करतोय सॉल्व. मग आता ह्याचा जर सपोज तुम्हाला जर कन्सेप्ट जर बघितला तर मला सांगा 2⁻1 म्हणजेच किती हो 1/2, 2⁻2 म्हणजेच किती 1/4 आणि 2⁻3 म्हणजेच किती 1/8. मग आता जर सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही सॉल्व केला तर आता 2⁻3 म्हणजेच किती आहे 1/8. मग 1/8 × 1 किती असणार आहे तुमचा 1/8 असणार आहे. मग आता मला सांगा 2⁻2 म्हणजेच किती असणार आहे 1/4. मग 1/4 × 0 किती असणार आहे तुमचा 0 आणि 2⁻2 म्हणजेच काय 1/2. मग 1/2 × 1 म्हणजेच किती असणार आहे तुमचा 1/2. मग ज्यावेळी ह्यांचे ॲडिशन ज्यावेळी तुम्ही कराल त्यावेळी येतोय 0.625 हा तुमचा काय हो एक डेसिमल नंबर असणार आहे. मग फायनल रिझल्ट लिहित असताना आपण कसं लिहितो फायनल आपल्याला रिझल्ट लिहायचा आहे. मग आता फायनल रिझल्ट काय आपला 1011.101 हा एक तुमचा बायनरी नंबर होता. ह्याचा डेसिमल नंबर काय असणार आहे तुमचा पहिल्यांदा 1011चा काय आला 11. मग 11.625 हा तुमचा काय एक डेसिमल नंबर असणार आहे. क्लिअर झालं कशा पद्धतीनं आपण एका बायनरीचं डेसिमलमध्ये आपण काय करतोय कन्व्हर्जन करतो. डन. चला तर बघूया आता काय ऑक्टल टू डेसिमल कशा पद्धतीने आपण काय करतो सॉल्व करतो. आता बघितलं आपण की काय बायनरी टू डेसिमल कशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे. आता आपल्याला बघायचं आहे काय ऑक्टल टू डेसिमल हे जे कन्व्हर्जन आहे तो कन्व्हर्जन आपण कशा पद्धतीने सॉल्व करतो. मग आता पहिला आपण एक्झाम्पल एक बघूया काय 257 हा एक तुमचा ऑक्टल नंबर आहे. ह्याचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे डेसिमलमध्ये करायचं आहे. मग आता आपल्याला माहित आहे की पहिल्यांदा काय ॲज इट इज लिहून घ्या 257. आता बायनरीचं डेसिमलमध्ये कन्व्हर्जन करत असताना आपण काय करत होतो 2⁻0 2⁻1 2⁻2 ह्या पद्धतीनं. मग आता ऑक्टलमध्ये ज्यावेळी आपण कन्व्हर्जन करतोय ना मग 7 × 8⁻0 5 × 8⁻1 आणि 2 × 8⁻2. मग ह्या पद्धतीनं काय करायचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग आता मला सांगा 8⁻0 म्हणजेच किती 1. एनिथिंग रेस टू 0 म्हणजेच किती 1. मग हा झाला तुमचा 7. 8⁻1 म्हणजेच किती हो 8. 8 पंचे किती झाला 40. मग आता 8⁻2 म्हणजेच किती हो 8 8 64. 64 दोन्ही 128. ओके. मग आता ह्यांचा जर सपोज ॲडिशन जर तुम्ही केला तर ह्याची ॲडिशन किती येते हो की 175. ओके. मग आता मी कॅल्क्युलेशन करून ठेवलेलं आहे बघा 7 आहे 40 आहे 128 आहे. मग आता ह्यांची जर तुम्ही ॲडिशन केला तर किती येतं 175. हा एक तुमचा काय डेसिमल नंबर झालेला आहे. मग ह्या पद्धतीनं आपण काय करतो ऑक्टलचं डेसिमलमध्ये कन्व्हर्जन करतो. दुसरा एक आणखी एक पॉईंटमध्ये आपण एक्झाम्पल बघूया. सपोज फॉर एक्झाम्पल आता 25.34 हा एक काय तुमचा ऑक्टल नंबर आहे. ह्याचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे डेसिमलमध्ये करायचं आहे. मग आता दोन मेथड इथं दोन पार्ट आहेत. एक काय इंटिजर पार्ट आहे आणि दुसरा काय फ्रॅक्शन पार्ट आहे. हा पॉइंट मध्ये आहे. ओके. मग आता पहिल्यांदा काय आपल्याला माहित आहे इंटिजर पार्ट आपण कसं कॅल्क्युलेट केलो आता ह्या पद्धतीनं म्हणजे 5 आहे म्हणजेच काय 5 × 8⁻2 काय 0 आणि 2 × 8⁻2 काय 1. मग आता मला सांगा एनिथिंग रेस टू 0 म्हणजेच किती 1 म्हणजे हा किती आला 5 आणि 8⁻1 म्हणजेच किती 1 सॉरी 8 आणि 8 × 2 म्हणजेच किती 16. मग आता इथे किती येणार 21 हा तुमचा काय 25 चा डेसिमल नंबर असणार. मग राहिला पार्ट काय आपला 0.34
4. मग आता मी तुम्हाला सांगितलेलं होतं पहिल्यांदा पॉईंटच्या अगोदरचा जो नंबर असेल तो पहिल्यांदा घ्यायचा, म्हणजे 3 इंटू 8 रेज टू मायनस 1 आणि काय हो 4 इंटू 8 रेज टू मायनस 2. आता ह्याचा जर तुम्ही कन्सेप्ट बघितला तर 8 रेज टू मायनस 1 म्हणजेच काय हो 1/8. 8 रेज टू मायनस 2 म्हणजेच काय हो की 1/64. मग हे ज्यावेळी तुम्ही कॅल्क्युलेट कराल तर मी डायरेक्टली कॅल्क्युलेट करून ठेवलेला आहे. तुम्ही जर ज्यावेळी तुम्ही कॅल्क्युलेट कराल ह्याचा जो काय आन्सर येईल तो काय हो 0.0625 आणि ह्याचा जो आन्सर आहे तो काय हो 0.375 आणि ह्या दोघांची ज्यावेळी ॲडिशन कराल त्यावेळी किती येतं 0.4375. हा तुमचा काय एक डेसिमल नंबर असणार आहे. ओके, मग ह्या पद्धतीने आपण काय करतो डेसिमल. आता मग राहिलेलं काय हो लास्टला फायनल रिझल्ट, कारण ह्याच्यामध्ये काय हो इंटिजर पार्ट आहे आणि काय हो फ्रॅक्शन पार्ट आहे. मग लिहिताना काय करायचा 25.34 हा एक तुमचा ऑक्टल नंबर होता, ह्याचा डेसिमल नंबर काय झाला 21.04375 हा एक तुमचा डेसिमल नंबर असणार आहे. मग ह्या पद्धतीने आपण काय करतो ऑक्टलचं डेसिमलमध्ये काय करतो कन्व्हर्जन करतो. चला तर बघूया आता हेक्साडेसिमलचं डेसिमलमध्ये कशा पद्धतीने काय करायचं आपल्याला कन्व्हर्जन करायचं. आतापर्यंत आपण बघितला की बायनरीचं डेसिमलमध्ये कशा पद्धतीने कन्व्हर्जन करायचं आहे, ऑक्टलचं डेसिमलमध्ये कशा पद्धतीने करायचं आहे. आता हेक्साडेसिमलचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं डेसिमलमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. मग आता एक एक्झाम्पल घेतो की काय 2AF हा एक तुमचा काय हेक्साडेसिमल नंबर आहे, ह्याचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे डेसिमलमध्ये करायचं आहे. मग आतापर्यंत आपल्याला माहित आहे की काय 2AF. मग आता एफ म्हणजेच काय 15. मग 15 इंटू 16 रेज टू काय 0. ए म्हणजेच किती 10 इंटू 16 रेज टू काय असणार आहे 1. नंतर काय 2 इंटू 16 रेज टू काय 2. मग हे ज्यावेळी तुम्ही कॅल्क्युलेट कराल त्यावेळी तुम्हाला काय 2AFचा ओके डेसिमल नंबरमध्ये कन्व्हर्जन. आता मी कॅल्क्युलेशन करून ठेवलंय, तुम्हाला मी सांगतो की काय आता 16 रेज टू 0 म्हणजेच काय 1 इंटू 15 म्हणजेच काय 15. 16 रेज टू 1 म्हणजेच किती 16. मग 16 इंटू 10 म्हणजेच किती 160 आणि 16 रेज टू 2 आणि 2 हे जर ज्यावेळी तुम्ही मल्टिप्लाय कराल त्यावेळी किती येतो 512. मग ह्यांची ज्यावेळी तुम्ही ॲडिशन कराल तर त्यावेळी ॲडिशन येतं 687. हा तुमचा काय डेसिमल नंबर आहे. म्हणजेच काय की 2AF हा जो आपला हेक्साडेसिमल नंबर आहे त्याचं कन्व्हर्जन आपण डेसिमलमध्ये केल्यावरती 687 हा तुमचा काय डेसिमलमध्ये कन्व्हर्जन झालेला आहे. ओके, आणखी एक आपण एक्झाम्पल बघूया जो पॉईंटमध्ये असतो तो म्हणजेच काय सपोज फॉर एक्झाम्पल सेकंड 3.A5 हा एक हेक्साडेसिमल नंबर आहे, ह्याचं आपल्याला डेसिमलमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. मग आता बघा ह्याच्यामध्ये दोन पार्ट आहेत, एक आहे तुमचा इंटिजरचा पार्ट आणि दुसरं काय फ्रॅक्शनचा पार्ट. आता इंटिजरचा पार्ट आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करतोय ह्या पद्धतीने. मग आता 3 एकच आहे त्यामुळे 3 इंटू 16 रेज टू 0 म्हणजेच किती आला 3. कारण एनिथिंग रेज टू 0 म्हणजेच काय 1 असतो. 1 इंटू 3 काय असतो तुमचा 3 असतो. मग आता दुसरा काय राहिला .A5. मग आता ए पासून चालू करतो. मग ए म्हणजेच काय तुमचा 10 म्हणजेच काय 16 रेज टू मायनस 1. 10 इंटू 16 रेज टू मायनस 1. नंतर काय 5 इंटू 16 रेज टू काय मायनस 2. मग आता बघा आपल्याला माहित आहे 16 रेज टू मायनस 1 म्हणजेच काय की 1/16 आणि 16 रेज टू मायनस 2 म्हणजेच किती 1/256. ओके, ह्या पद्धतीने. मग हे ज्यावेळी तुम्ही कॅल्क्युलेट कराल त्यावेळी आन्सर काय येतोय बघा 0.0953125 आणि ह्याचा आन्सर येतोय 0.625. मग हे ज्यावेळी तुम्ही ॲडिशन कराल त्यावेळी तुम्हाला आन्सर येतोय 0.64453125. मग ह्या पद्धतीने ह्याचं काय येतो आन्सर येतो. ओके, मग फायनल रिझल्ट काय असणार आहे तुमचा फायनल रिझल्ट
मग आता बघा फायनल रिझल्ट काय होतं 3.A5 हा एक हेक्साडेसिमल नंबर होता. याचा डेसिमल मध्ये काय झाला, पहिला काय होता 3, मग 3.06 ओके 064453125 म्हणजेच काय सपोज 6.3645 हा तुमचा काय असणार आहे डेसिमल नंबर असणार. ओके क्लिअर झाला, समजलं कशा पद्धतीने आपण काय बायनरीचं डेसिमलमध्ये कन्व्हर्जन करतोय, ऑक्टलचं डेसिमलमध्ये कन्व्हर्जन करतोय आणि हेक्साडेसिमलचं डेसिमलमध्ये कन्व्हर्जन करतोय. हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.